श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये। मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांची भक्ती एखाद्या भक्ताने करायला सुरुवात केल्यानंतर तो भक्त स्वामींच्या सेवेमध्ये एवढा हरवून जातो की त्याला कशाचंच भान देखील राहत नाही। त्याचबरोबर त्याचा एवढा स्वामींवर विश्वास देखील वाढत जातो, आता भान राहत नाही म्हणजे तो एवढा स्वामींच्या सेवेमध्ये एकमेव होऊन जातो आणि स्वामींवरचा विश्वास त्याचा एवढा वाढतो की त्याला कधीच कोणत्याच गोष्टीची टेन्शन किंवा दुःख काही नसतं। त्यांना माहीत असते की आपल्या पाठीशी श्री स्वामी समर्थ आहेत आणि आपल्याला नेहमी साथ हे नक्कीच देणार आहेत। त्यामुळे मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांवर जो विश्वास असतो तो सर्वात जास्त जिंकत असतो। कधीही कोणतीही सेवा करताना मनापासून आणि मनोभावे केलेली सेवा कधी सुद्धा वाया जात नाही आणि प्रत्येक सेवा ही नेहमी सर्वश्रेष्ठ असते। विश्वासाने केलेली जी सेवा असते ना, ती प्रत्येक वेळी तुमच्या इच्छा पूर्ण करण्यास तयार असते। तर ज्या वेळेस तुम्ही सेवा करता तर मनापासून मनोभावे आणि निशंक मनाने केलेली सेवा ही प्रत्येक वेळी फलितच जात असते। मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला खरोखरच खूपच सुंदर अनुभव सांगणार आहे आणि या अनुभवामध्ये ना एका ताईंचा अनुभव आहे आणि या ताई पुण्यामध्ये राहणाऱ्या ताई आहेत। तर त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे आता एक डिलिव्हरी असते म्हणजे प्रेग्नेन्सी हा एका स्त्रीचा पुनर्जन्मच असतो। कधी कधी काहींना खूप त्रास होतो, म्हणजे कधी कधी म्हणजे पुनर्जन्म होत असतो एक जन्म, म्हणजे त्यावेळेस इतक्या असह्य वेदना होत असतात की खूपच भयंकर त्रास। आणि तसाच त्रास या ताईंना देखील झाला। अगदी शेवटच्या स्टेप वरती एक तर त्या वाचतील किंवा एक तर त्यांचं बाळ वाचेल एवढा म्हणजे डॉक्टरांनी आखरी स्टेप आणि त्याच शेवटच्या स्टेप मध्ये त्या आजारी देखील म्हणजे त्यांना डेंग्यू देखील झाला। अगदी डॉक्टरांनी 2 तासाचाच वेळ बाळासाठी दिलेला होता, म्हणजे 2 तासापर्यंतच बाळ वाचेल आणि त्याच्या पुढे त्याचं म्हणजे डॉक्टरांनी गॅरंटी दिलेली नव्हती। आणि त्या ताईंना एवढ्या त्या आजारी पडल्या की त्यांच्या म्हणजे डेंग्यू झाल्यामुळे त्यांच्या पेशी खूपच कमी झाल्या, म्हणजे त्यांच्या पेशीची लेवल ही त्यांच्या शरीरामध्ये 45,000 पेशी होत्या आणि जी सिझेरिंग करण्यासाठी जी नॉर्मली पेशी 1 लाखाच्या वरती असायला हव्यात, तर त्यांच्यावरती एवढं मोठं संकट आलं आणि त्या संकटामध्ये पुढे काय झालं त्यांच्या आयुष्यामध्ये, तर चला तर जाणून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये स्वामींनी त्यांना कशा प्रकारे मदत केली आणि केंद्रे दादांनी त्यांना कोणती सेवा सांगितली, त्या सेवेने त्यांच्या आयुष्यामध्ये बदल झाला। आणि केंद्रे दादा तर म्हणाले की तुम्हाला हा चमत्कारिक बाळ झालेला आहे आणि म्हणजे होणार आहे हे देखील दादांनी अगोदर सांगितलेलं होतं। चला तर मग त्या ताईंच्या शब्दामध्ये त्यांच्या आयुष्यावरती आलेलं संकट आणि डॉक्टरांची जी त्यांना अनुभव आलेला आहे त्यावेळेस चला तर त्या ताईंच्या शब्दामध्ये मांडूया। चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात। सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। माझे नाव अंकिता आहे आणि मी पुण्यामधील रहिवासी आहे। मी पुण्यामध्ये असते तर माझ्या घरामध्ये माझी एक 6 वर्षाची पहिली मुलगी आणि त्यानंतर माझे म्हणजे मला काही नव्हतं, तर माझे मिस्टर हे जॉबवरती, घरामध्ये मी एकटीच। माझी जी मोठी मुलगी आहे ती स्कूलला जायची, तर मग घरामध्ये मी एकटीच आणि अशामध्ये मला ना जॉब करायचा होता। माझ्या मुलीला येण्या जाण्यासाठी बस वगैरे येत होती, तर मला घरी एकटीला खूपच कंटाळवाणं वाटायचं, म्हणून मला जॉब हवा होता आणि त्यामध्येच माझी दुसरी प्रेग्नेन्सी देखील राहिलेली होती। 6 वर्षाची मोठी मुलगी आणि तिचं झालं की मी दिवसभर निवांत असायचे, परंतु मला वेळ मात्र जात नव्हता। तर त्यावेळेस ना मग मी स्वामी सेवेत तर मी खूप दिवसापासून होते, स्वामींची सेवा वगैरे करत होते। तर मग ज्यावेळेस ना मी स्वामींचं गुरुचरित्राचं ज्यावेळेस ग्रंथ वगैरे वाचायचे, पारायण वगैरे करायचे, तर त्यावेळेस मला सुरुवातीला असं झालं की पहिल्यांदाच मी गुरुचरित्राचं पारायण केलं आणि त्या पारायणामध्ये मला भरपूर त्रास झाला, खूप त्रास सहन करावा लागला। तर त्यानंतर मी ना खरोखरच म्हटलं की आता इथून पुढे मी स्वामी कधी सुद्धा गुरुचरित्राचं पारायण करणार नाही,
मला खूप त्रास झालेला आहे. तर त्यावेळेस स्वामींची काय लीला असते कोणास ठाऊक. तर त्यानंतर ना मी स्वतःची शपथ देखील घेतली की मी खरोखर सांगते, शपथ स्वामी, मी इथून पुढे कधी सुद्धा गुरुचरित्राचं पारायण करणार नाही. तर त्याच्यानंतर देखील स्वामींनी माझ्याकडून खूप वेळा गुरुचरित्राचं पारायण देखील केलं आणि त्याचे अनुभव देखील खूप सुंदर सुंदर मला आलेले. तर एकदा तर स्वामी चरित्र सारामृतचं देखील मी पहिल्यांदा पारायण केलं आणि त्यानंतर देखील त्या पारायणामध्ये मला खूप त्रास झाला. तेव्हा देखील मी शपथ घेतली की मी आता इथून पुढे ना पारायण तुमचं करणारच नाही. तर तिथून पुढे देखील स्वामींची लीला माझ्याकडून 108 किती वेळा तरी पारायण माझी झाली. तर म्हणजे मी पहिल्या पारायणामध्ये मला खूप त्रास झाला. तर त्यानंतर ना माझी म्हणजे मी आपोआपच पारायण करत गेले. तर त्यावेळेस ना मला जॉब हवा होता. सो प्रेग्नेन्सीच्या वेळेस मला जॉब हवा होता. तर त्यावेळेस मग मी केंजळे दादांना फोन केला की मला जॉब करायचा आहे आणि त्यासाठी मी दादांना फोन केला. तर कंटिन्यू मी 3 महिने दादांना फोन करत होते. कंप्लीट 3 महिन्यांनी दादांनी माझा फोन उचलला आणि उचलल्यानंतर देखील दादा हॅलो बोलले आणि मला म्हणाले की फोन ठेवू नको, मी बोलतो, थोडा वेळ चालूच राहू दे. तर त्यावेळेस ना कंटिन्यू 8 तास माझा फोन वेटिंगवर होता. म्हणजे 3 महिने मी कंटिन्यू दादांना फोन ट्राय करत होते, तरी देखील ज्यावेळेस माझा फोन उचलला तर त्यावेळेस देखील 8 तास मला वेटिंगवर ठेवण्यात आलं. तर त्यावेळेस मी दादांना सांगितलं की दादा, मला जॉब करायचा आहे आणि मला जॉब मिळावा यासाठी मला सेवा हवी आहे. त्याचबरोबर मी प्रेग्नेंट देखील आहे. तर मला जॉबसाठी मला काहीतरी सेवा हवी आहे आणि मला जॉबच करायचा आहे. मी माझ्या मनाशी पक्क केलेलं आहे आणि मला जॉब हवा आहे. तर त्यावेळेस ना दादा मला म्हणाले की अगं, तू प्रेग्नेंट आहे आणि जॉब कशाला तुला? तुझ्या पोटामध्ये जे बाळ आहे ना ते चमत्कारिक बाळ आहे आणि त्याच्यासाठी मी तुला सेवा देतो. तुला जॉब वगैरे काही करायची गरज नाही आणि तुला मी सेवा देईल त्या बाळासाठी आणि तू हीच सेवा कर मी जे सांगतो आहे, कारण तुझ्या पोटामध्ये चमत्कारिक बाळ वाढत आहे. तर त्यावेळेस दादांनी असं सांगितल्यानंतर मग मी म्हटलं की हो चालेल, मला सेवा द्या तुम्ही. तर त्यावेळेस ना मी दादांना सांगितलं की सेवा द्या. तर दादा म्हणाले की तू मेसेज कर, संध्याकाळी मेसेज कर, तुला मी सेवा वगैरे देऊन टाकेन. तर त्यावेळेस ना संध्याकाळी मी दादांना मेसेज केला, परंतु दादांनी मेसेजचा रिप्लाय काहीच दिला नाही. तर त्यावेळेस मी देखील शांतच झाले. म्हटलं की दादांनी सेवा वगैरे काहीच दिलेली नाही. तर 4-5 दिवस झाल्यानंतर मी वाट पाहत होते. दादांना मेसेज वगैरे केलेला होता, दादा आज सेवा देतील, मग सेवा देतील. परंतु दादांनी सेवाच दिली नाही. तर मग 4-5 दिवस मी मग निराश झाले. तर मग 4-5 दिवसांनी दादांनी मला स्वतःहून फोन केला आणि मला सेवा सांगितली. तर त्यावेळेस ना प्रेग्नेन्सीमधील सेवा दादांनी मला नवनाथाचे ग्रंथ वाचण्यासाठी सेवा वगैरे सांगितली. तर नवनाथ येथील ग्रंथामध्ये 22वा अध्याय मला वाचायला लावला. तर त्या प्रेग्नेन्सीमध्ये मी 7 वेळा 9 वेळा असं मी पारायण देखील, नवनाथाची पारायण देखील केली. तर त्यावेळेस त्याचबरोबर मला ही देखील सेवा सांगितली होती की पोटावरती हात ठेवायचा, तारक मंत्र म्हणायचा, स्वामींचा जप करायचा, अशा प्रकारे मला सेवा सांगितलेली होती. तर मग मी अशी सेवा अगोदर तर खूप महिने केली, परंतु जेव्हा मला प्रेग्नेन्सीचा खूप त्रास व्हायला लागला, मला उठता बसता देखील येत नव्हतं. तर त्यावेळेस मग मी दादांना फोन केला आणि सांगितलं की दादा, मला उठता बसता येत नाही आणि एवढा वेळ खाली एका जागेवरती बसून मला खूपच त्रास होत आहे. तर त्यावेळेस दादांनी मला सांगितलं की तुम्ही चेअरवरती बसून किंवा जिथं गादीची चेअर असते, सोफा सेट किंवा याच्यावरती बसून देखील तुम्ही सेवा करा. तुम्ही जी मी सांगितलेली आहे तर ती सेवा तुम्हाला शेवटपर्यंत करायची आहे. तर दादांनी असं सांगितल्यानंतर माझी सेवा ही कंटिन्यू चालूच होती. तर त्यानंतर ना म्हणजे माझ्या घरामध्ये मी एकटीच. तर त्यावेळेस मी दादांना फोन केला की दादा, माझं म्हणजे माझी डिलिव्हरी वगैरे कधी होईल? तर म्हणजे मी एकटीच असते, तर त्याच्या दरम्यान मला आईकडे किंवा आईला इकडे बोलवून घेता येईल. तर त्यावेळेस दादांनी सांगितलं की 21 तारखेच्या आसपास ताई तुझी डिलिव्हरी होऊन जाईल. तर दादांनी हे सांगितल्यानंतर मग मला जरा आधार वाटला. म्हटलं की आपण आईला बोलवून घ्यायचं किंवा आपण आईकडे जायचं, असा म्हणजे मी ठरवलं होतं आणि स्वामींची सेवा तर चालूच होती. मी चेअरवरती बसून स्वामींची सेवा करत होते. एक दिवस सुद्धा स्वामींच्या सेवेला खंड पडू दिला नव्हता. कंटिन्यू सेवा ही चालूच होती आणि ज्यावेळेस नवरात्रीतले दिवस चालू होते, तर मी 7व्या माळेला मी आईकडे गेले आणि आईकडे गेल्यानंतर मला 8व्या माळेला खूप त्रास झाला.
म्हणजे एवढा त्रास झाला. माझ्या मिस्टर पुण्यामध्ये होते आणि मला खूपच त्रास व्हायला सुरुवात झाली. तर 8व्या माळेला देखील मला खूप त्रास झाला. तर त्यानंतर मग ऑक्टोबर महिना आणि त्यातील दसऱ्याच्या दिवशी आम्ही दवाखान्यामध्ये गेलो. तर डॉक्टरांनी सांगितलं की डेंग्यू झालेला आहे. तर त्यावेळेस ना म्हणजे माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी खूपच घाबरून गेले. आईकडे गेल्यानंतर डेंग्यू झाला आणि त्यामध्येच प्रेग्नन्सीचे दिवस देखील संपत आलेले होते. अगदी 9वा महिन्यात संपत आलेला होता. एवढं म्हणजे मला खूपच टेन्शन आलं. तर त्यावेळेस डेंग्यूवरची देखील ट्रीटमेंट चालू, त्याचबरोबर बाळाची देखील ट्रीटमेंट चालू आणि जिथे माझी डेंग्यूची ट्रीटमेंट चालू होती तो दवाखाना वेगळा होता आणि माझा जो डिलिव्हरीचा जो दवाखाना होता तर तो देखील वेगळा होता. तर त्यावेळेस ना खूपच त्रास व्हायला सुरुवात झाली आणि त्रास व्हायला सुरुवात म्हणजे एवढा त्रास होत होता की तो असह्य वेदना सहन कराव्या लागत होत्या आणि त्या त्रासामध्येच ती ट्रीटमेंट वगैरे चालूच होती. तर त्यावेळेस ना अचानकच माझ्या पोटामध्ये म्हणजे सुरुवात झाली काहीतरी व्हायला. ते मला एवढं समजलं नाही. तर त्यावेळेस डॉक्टरांनी ते म्हणजे डेंग्यूचे डॉक्टर होते, त्यांना यामधील काही समजत नव्हतं. म्हणजे प्रेग्नन्सी विषयी त्यांना एवढं काही माहीत नव्हतं. तर त्यावेळेस ना त्यांनी सांगितलं की तुम्ही सोनोग्राफी वगैरे करा, मग त्याच्यावरून आपण ठरवता येईल काय करावं लागेल. आणि त्याचबरोबर त्यांनी जे प्रेग्नन्सीचे डॉक्टर होते तर त्यांच्याशी देखील संपर्क साधला. त्यांचे जे वरचे डॉक्टर होते तर त्यांना देखील ते बोलले. तर ते डॉक्टर म्हणाले की अगोदर तुमच्या पेशंटला सोनोग्राफी करून यायला सांगा आणि त्यावेळेस आपण काय ते पुढे निर्णय घेऊ. तर मग त्यावेळेस ना म्हणजे अचानकच आम्हाला दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यामध्ये सोनोग्राफी करायला जायचं होतं. तर अचानकच एवढ्या विजा वगैरे कडकडायला लागल्या, पाऊस एवढा मुसळधार यायला लागला आणि त्याचबरोबर वातावरण एवढं बिघडलं की जिकडून तिकडून वादळच येऊ लागलं आणि त्यामुळे खूपच घाबरायला देखील सुरुवात झाली आणि त्यामध्ये जाता देखील येत नव्हतं. कारण पावसाचं प्रमाण आणि झाडे देखील इकडे तिकडे खूप पडत होते. त्यामुळे रस्ता देखील खूपच म्हणजे सर्वच वेगळंच काहीतरी घडत होतं. तर त्यावेळेस ना आम्ही थोडा वेळ थांबलो. तर त्यानंतर पाऊस वगैरे थोडा कमी व्हायचं नावच घेईना. तर डॉक्टर म्हणजे माझ्या पोटामध्ये त्रास देखील जास्त व्हायला लागला. तर डॉक्टर म्हणाले की आपण लवकरात लवकर चेक वगैरे केलं पाहिजे. तर त्यावेळेस डॉक्टरांनी म्हणजे माझी पेशी देखील खूप कमी झालेल्या होत्या. म्हणजे पेशी अवघ्या 45,000च माझ्या शरीरामध्ये होत्या आणि आई माझी देखील ती देखील आजारी, तिला देखील बीपीचा वगैरे त्रास, शुगरचा, बीपीचा, वडिलांना देखील त्रास. तर त्यामुळे ती दोघंही त्यांना देखील एवढा त्रास देऊ शकत नव्हते आणि माझे मिस्टर तर पुण्यामध्ये होते. तर त्यावेळेस मग माझ्या आईने फोन वगैरे करायला सुरुवात केली की फोन वगैरे केला, परंतु काही प्रॉब्लेम वातावरण होतं, तर त्यामुळे असं काही घडलंच नाही. तर त्यानंतर आम्ही दुसऱ्या दवाखान्यामध्ये गेलो. तर तिथे गेल्यानंतर माझी सोनोग्राफी वगैरे करण्यात आली. तर त्यावेळेस सोनोग्राफीमध्ये असं समजलं की पाण्याचं प्रमाण खूपच कमी झालेलं आहे. तर आणि त्याचबरोबर बाळाने पोटामध्ये शी देखील केली आणि सिझेरिंग करावं लागेल आणि त्याचबरोबर हे सर्व सांगितल्यामुळे म्हणजे सर्वच जण घाबरून गेले. आईला देखील खूप टेन्शन आलं. आई देखील रडायला लागली आणि त्याबरोबर डॉक्टरांनी सांगितलं की त्या पोटामधील बाळ फक्त 2च तास जगू शकतं. तर त्यावेळेस ना म्हणजे खूपच घाबरून गेले. तर त्याच दरम्यान मग आईने सासू-सासऱ्यांना आणि मिस्टरांना फोन वगैरे लावला. तर माझे सासू-सासरे हे खूपच म्हातारे वयस्कर आहेत. तर त्यामुळे त्यांचं देखील कंडिशन खूपच वाईट आणि पाऊस मुसळधार येत होता. रस्त्यावरती झाडे वगैरे पडलेली होती. तर त्यामध्येच माझ्या सासू-सासऱ्यांनी घरून निघाले. तर रस्त्यामधील झाडे वगैरे ते सर्व काही काढत वगैरे लोकं देखील होती. तर ते सर्व बाजूला सारत त्यांचा देखील प्रवास चालू झाला. तर मिस्टर देखील तिथून आले. तर म्हणजे सर्वच हे सर्व घडतच गेलं आणि आम्ही जे ॲडमिट वगैरे झालेलो होतो, तर ज्या दवाखान्यामध्ये, तर ते मालेगावमधील हॉस्पिटल होतं आणि त्याच वेळेस ना 2-4 दिवस अगोदरच तिथे एक खूपच कंडिशन म्हणजे असे एक केस घडलेली होती, की ती एक मुलगी तिथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेली होती आणि तिला देखील डेंग्यू होता आणि तिचं देखील ऑपरेशन करतानाच ती दगावलेली होती. तर तिच्या घरच्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये खूपच तोडफोड केलेली होती. तर त्या म्हणजे खूपच तिथे उद्ध्वस्त झालेलं होतं. तर त्यावेळेस ना ते खूपच घाबरले आणि त्यामध्ये मला देखील डेंग्यू झालेला आणि माझं कंडिशन देखील खूप आणि पेशी देखील खूप कमी होत्या. त्यामुळे सर्वच लोकं घाबरून गेलेली होती. कोणाला काही सुद्धा समजत नव्हतं. तर त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं, की तुम्ही आता काही करा, परंतु इथून नाशिकला तुम्ही जावा आणि तेथील डॉक्टरांशी माझं बोलणं झालेलं आहे. तर तुम्ही इथून तिथे पोहोचल्यास तुमचं ऑपरेशन वगैरे होईल आणि तिथे भरपूर सोय आहे. ते सर्व काही डॉक्टरांशी बोलणं झालेलं होतं. परंतु मालेगाववरून नाशिकला जाण्यासाठी
कंप्लीट 2 तासाचा वेळ लागतो आणि त्यामध्येच मुसळधार एवढा पाऊस पडत होता की असं वाटत होतं की जणू काही संपूर्ण वर्षाचा आजच पाऊस पडून घेतोय की काय. आणि एवढ्या मुसळधार पावसामध्ये आम्ही पूर्णपणे फसलेलो होतो आणि पावसामध्ये जर घरून तिथून हॉस्पिटलमधून जर निघायचं म्हटलं आणि नाशिक पर्यंत पोहोचायचं म्हटलं तर किती वेळ लागेल आणि किती नाही, म्हणजे एवढं वाईट परिस्थिती. स्वामींवर विश्वास मात्र भरपूर होता की म्हणजे त्यावेळेस स्वामींचं नावही लक्षात येत नव्हतं, म्हणजे खूपच घाबरून गेलेले होते सर्वजण आणि प्रत्येकाला जे काही डॉक्टर सांगतील त्याचंच टेन्शन वगैरे आलेलं होतं. तर ज्यावेळेस पुढची जी प्रोसेस चालू झाली तर त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही नाशिकला घेऊन जा आणि त्याबरोबर डॉक्टरांनी इमिजिएटली लगेचच ॲम्ब्युलन्स देखील बोलवलं. परंतु मी विचार केला की जर ॲम्ब्युलन्स मधून इथून जायचं, वारा आहे, पाऊस आहे, विजांचा कडकडाट आहे आणि यामध्ये आपण 2 तास कंटिन्यू म्हणजे प्रवास जर केला तर 2 तास तिथे पोहोचायला कंटिन्यू लागतात आणि यामध्ये पावसामध्ये जर काही प्रॉब्लेम वगैरे आला आणि डॉक्टरांनी तर 2 तासाची वेळ दिलेली आहे बाळासाठी, तर त्यावेळेस ना खूपच घाबरून गेलो, म्हणजे काहीच समजत नव्हतं. तर त्यावेळेस ना मी स्वतःचा जीवावर दगड ठेवून डॉक्टरांना म्हटलं की काही झालं तरी चालेल, परंतु माझं इथेच सिझर करा आणि जे काही होईल ते पाहता येईल. तर त्यावेळेस म्हणजे आम्ही सर्वांनी सह्या वगैरे दिल्या. तर तेव्हा म्हणजे माझ्या आईने माझ्या सासू सासऱ्यांना फोन वगैरे केलेला होता, मिस्टर देखील तेथे पोहोचले, त्यांनी देखील सह्या वगैरे केल्या, म्हणजे सर्व काही. आणि सासू सासरे येतच होते. तर तेव्हा ना सह्या वगैरे झाल्यानंतर माझं सिझेरिंग करण्यात आलं. तर त्यावेळेस सिझर वगैरे झालं. बाळाला जेव्हा ते बाळ पोटातून बाहेर काढलं तर त्या पोटामध्ये शी झालेली होती आणि त्याची जी शी त्याच्या नाकातून शरीरामध्ये त्याच्या छातीमध्ये अडकलेली होती, त्यामुळे त्याला देखील श्वासोच्छवास घ्यायला त्रास होत होता. तर तेव्हा त्याला लगेचच तेथून म्हणजे हलवण्यात आलं आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये, म्हणजे बाळाचं जे दवाखाना असतो तर त्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि तेथे त्याला ऍडमिट करण्यात आलं. म्हणजे त्याला डायरेक्ट आयसीयू मध्येच त्याला ऍडमिट करण्यात आलं. तर त्याचं जे शरीरातील जी घाण होती ती बाहेर काढण्याचं त्यांची प्रोसेस चालू झाली आणि माझं इकडं माझ्यावर देखील प्रोसेस चालू झाली. तर माझं डिलिव्हरी झाल्यानंतर माझं ब्लडिंगच थांबत नव्हतं, एवढं ब्लडिंग होत होतं, एवढं ब्लडिंग होत होतं की काही केल्यानं काहीच होईना. तर प्रत्येक वेळी ना ब्लड चढवत होते आणि ब्लडिंग होत होतं. तर त्यावेळेस ना डॉक्टर प्रत्येक वेळी ब्लड बँकला फोन करायचे आणि माझ्या जे गट आहे रक्तगट, तर त्यांचं सांगायचे की ब्लड लगेचच तयार ठेवा, काही करा पण लगेच तयार ठेवा, कारण या पेशंटचं ब्लडिंग थांबतच नाही. तर त्यावेळेस ना एवढं म्हणजे त्रास सहन होत होता की मला तिथपर्यंतच आठवतं की त्यानंतर मी म्हणजे बेशुद्ध झाले आणि मी आयसीयू मध्ये झाले. तर तेव्हा म्हणजे ब्लडिंगची त्यांची सर्वांची पळापळ चाललेली होती, रक्त आणण्यासाठी, रक्त चढवण्यासाठी डॉक्टर साफ वगैरे करत होते, ब्लडिंग काही केल्या थांबत नव्हतं. तर त्यावेळेस ना एवढं वाईट कंडिशन झालेलं होतं की मी एकदम बेशुद्ध झाले आणि त्यानंतर मला काही सुद्धा आठवलं नाही, म्हणजे काहीच मला समजलं नाही. मी 3-4 दिवस पूर्णपणे बेशुद्ध होते, आयसीयू मध्ये होते आणि 3-4 दिवसानंतर मला शुद्ध आले आणि शुद्ध आल्यानंतरच तेव्हा मी पाहिलं की मी आहे त्यानंतर. आणि बाळ देखील माझं 3-4 दिवस हॉस्पिटलमध्येच ऍडमिट होतं. तर त्यानंतर मी शुद्धी आल्यानंतर मी पहिल्यांदा माझ्या बाळाला पाहिलं आणि तेव्हा मी बाळाला पहिल्यांदा पाहिलं, म्हणजे एवढा त्रास मला सहन करावा लागला या डिलिव्हरीच्या वेळेस. आणि फक्त मी तर म्हणेन की माझी जी कंडिशन होती ती एवढी वाईट असताना देखील माझं जे काही मी व्यवस्थित झाले ना ते फक्त स्वामींच्यामुळेच व्यवस्थित झाले. एवढं म्हणजे वाईट माझं कंडिशन झालं होतं. आणि खरोखर सांगते, जेव्हा मी सेवा करत होते ना तर तेव्हा मला एवढा विश्वासाने मी सेवा करायचे, जे काही होईल ते मला यापुढच्या कोणत्याच गोष्टीचा आणि काहीच कल्पना नव्हती. आणि ज्यावेळेस घडले ना ते खरोखरच खूप भयंकर घडले. माझी आई देखील एवढी रडत होती, कारण डॉक्टरांनी त्यावेळेस ना निर्णय घेतला होता की एकतर जी बाळाची गर्भाशयाची पिशवी आहे ती काढावी लागेल, नाही तर काही होऊ शकतं. त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा पेशंट देखील दगावू शकतो. आणि ज्यावेळेस डिलिव्हरी माझी सिझरिंग करायचं होतं तर त्यावेळेस ना डॉक्टरांनी हे सांगितलं होतं की पेशंटच्या पेशी खूप कमी आहेत, तर त्यामुळे जर तुम्ही आता लगेचच सिझर केलं तर पेशंट दगावू शकतो आणि जर तुम्ही नाही सिझर केलं तर बाळ दगावू शकतं. तर दोघातील एकच कोणीतरी जिवंत राहू शकतं, नाही तर जर तुम्ही उशीर केला
तर दोन्हीही जाऊ शकतात असं डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं. कारण डॉक्टरांनी हे देखील सांगितलं होतं की सिझेरिंग करण्यासाठी पेशंटच्या 1,00,000च्या वर पेशी असायला हव्या होत्या आणि त्याचबरोबर या पेशंटच्या जे पेशी आहेत ती फक्त 45,000 होत्या. त्यामुळेच डॉक्टरांनी सांगितलं होते की दोघातील एकालाच आम्ही वाचवू शकतो. परंतु स्वामींची कृपा खरोखर आणि केंद्रे दादांनी दिलेली सेवा खरोखरच कामी येते प्रत्येक वेळी. आणि त्यानंतर मग मी ज्यावेळेस माझं सर्व काही व्यवस्थित झालं तर त्यानंतर मग दादांचं माझं बोलणं झालं तर दादा म्हणाले की तुझं बाळ हे खरोखरच चमत्कारिक बाळ आहे आणि मी घरी येईन तुझ्या बाळाला भेटायला, त्या चमत्कारिक बाळाला भेटायला. तर त्यावेळेस ना मग मी घरी आल्यानंतर काही दिवसांनी दादांनी फोन केला आणि म्हणाले की मी तुझ्या घरी येणार आहे. आणि रस्ता म्हणजे माझं घर जे खूपच असे म्हणजे वळणा म्हणजे आतमध्ये आहे. तर त्यावेळेस दादा ते रस्ता शोधत आणि महत्वाचं म्हणजे दादा शोधत शोधत रस्ता आले. तर ज्यावेळेस माझ्या बाळाला हॉस्पिटलमधून म्हणजे माझी डिलिव्हरी नंतर बाळाला दवाखान्यामध्ये घेऊन जात होते. तर त्यावेळेस ना एवढा मुसळधार पाऊस येत होता, खरोखरच भयंकर पाऊस येत होता. आणि जेव्हा त्याला ऍडमिट केलं आणि रिटर्न माघारी येत होते तर त्यावेळेस पाऊस गेला, विजांचा कडकडाट बंद झाला. म्हणजे आभाळ पूर्ण निखरलेलं होतं, एवढं स्वच्छ की जणू काही म्हणजे जसं दादांनी सांगितलेलं होतं चमत्कारिक बाळ. आणि दादा देखील जेव्हा आमच्या घरी आले तर माझ्या मिस्टरांनी दादांना पाहिलेलं नव्हतं आणि मिस्टरांना देखील दादांनी पाहिलेलं नव्हतं, दोघेही एकमेकांना पाहिलेलं नव्हतं. तर ज्यावेळेस मी दादांना फोन केला की म्हणजे दादांनी फोन केला की मी आलोय, मला कुठे यायचं आहे, तो पत्ता सांग. तर त्यावेळेस मी दादांना पत्ता सांगितला घरचा, परंतु घर खूप आतमध्ये असल्यामुळे मी माझ्या मिस्टरांना दादांना घ्यायला लावलेलं होतं. परंतु जेव्हा माझे मिस्टर दादांना घ्यायला गेले होते तर तेव्हा ना दादांनी पहिल्यांदाच माझ्या मिस्टरांना पाहिलं आणि लगेचच ओळखलं देखील. तर त्यावेळेस ना म्हणजे माझे मिस्टर देखील आश्चर्यचकित झाले की दादांनी कधी सुद्धा मला पाहिलं नव्हतं तरी देखील दादांनी मला ओळखलं. तर त्यावेळेस मिस्टर दादांना घेऊन घरी आले. तर त्यावेळेस मी दादांना विचारलं की दादा चहा घेणार की कॉफी घेणार. तर दादा म्हणाले की सहजा करून मी कोणाच्या घरी काही खात नाही, मी नाश्ता वगैरे दादांसाठी बनवलेला होताच. तर दादा म्हणाले की मी कोणाच्याच घरी काही खात नाही आणि असं स्वतःहून मी कधीच कोणाच्या घरी देखील जात नाही, परंतु मला या चमत्कारिक बाळ तुझं पाहायचं होतं. आणि तुला मी सांगतो की हे जे बाळ आहे ना हे बाळ कृष्णाचाच अवतार आहे. कारण हे एवढं चमत्कारिक बाळ आहे ना, जेव्हा तो जन्मला तर तेव्हा मुसळधार पाऊस आणि त्यानंतर तो जेव्हा दवाखान्यामध्ये गेला तर तेव्हापासून सर्व काही शांत झालेलं. तर तेव्हा दादा म्हणाले की हे चमत्कारिक बाळ आहे आणि तुझ्यावरती पुढे जाऊन खूप मोठं संकट येणार होतं. तर ते आत्ताच जे तुझ्यावरती संकट आलेलं होतं ते हेच संकट होतं आणि दोघांवरती मिळून आलं. त्यामुळे तुझ्या बाळावरती पुढे जे संकट येणार होतं तर ते संकट टळलं आणि तो आता सुखरूप आहे. आता इथून पुढे त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास वगैरे काही नाही. आता इथून पुढे तुला फक्त त्याच्या लीलाच पाहायला मिळतील आणि त्याचे चमत्कारच तू फक्त पहा. आता तो जेवढा शांत आहे तर 3-4 वर्षानंतर तो फक्त आणि फक्त चमत्कारच करणार आहे. तर तेव्हा दादांनी सांगितलं. तर दादा घरी जेव्हा त्यांनी बाळाला पाहिलं तर त्यांच्या कपाळाचा जो गंध आहे तो दादांनी त्याच्या कपाळी लावला आणि त्याला दक्षिणा देखील दिल्या. खरोखरच दादा म्हणाले की हे जे बाळ आहे ना हे चमत्कारिक बाळ आहे आणि मी स्वतःहून याच्याकडे आलेलो आहोत. ही स्वामींचीच लीला म्हणावी लागेल. असं मी कधीच असं काही करत नाही, परंतु स्वामींचा काहीतरी विचार असेल त्यामुळेच मला इकडे स्वामींनी लावलेला आहे. आणि माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडत असते ते फक्त स्वामीच करत असतात. तर माझ्या घरी दादाना कंप्लीट 1 तास बसलेले होते, गप्पा वगैरे चाललेले होतं. तर त्या 1 तासामध्ये दादांना जवळजवळ 100 मिस कॉल किंवा फोन येऊन गेले होते. तर जेव्हा मी दादांशी फोनवर बोलायचे तर मी दादांशी जर 10 मिनिटे फोनवर बोलली ना तर दादांना जवळजवळ 50-60 फोन यायचे. तर एवढं म्हणजे दादांच्या पाठीमागे कंटिन्यू मिस कॉल येऊन जायचे. तर कंटिन्यू दादांच्या पाठीमागे फोन हे चालूच असतात. आपण म्हणतो की दादा फोन उचलत नाहीत किंवा दादा सेवा देत नाहीत, परंतु जेव्हा मी माझ्या घरी दादा आल्यानंतर दादांचं फोन वाजतात हे पाहिलं तर तेव्हा ना मला समजलं की खरोखरच दादांच्या पाठीमागे एवढे फोन येतात. एकाच तासामध्ये कंप्लीट 100च्याहूनही जास्त दादांना फोन आले होते. आणि खरोखर दादांची जी सेवा आहे ना ती खरोखरच
जे भाग्यवंत असतात ना त्यांनाच भेटत असते आणि त्यातील मी एक भाग्यवंत. मी स्वामींची सेवा केली भरपूर. जेव्हा मी स्वामी चरित्र सारामृतचा ग्रंथ वाचायला बसते ना तर अवघ्या 37 मिनिटांमध्ये माझा ग्रंथ वाचून होतो. म्हणजे एवढा ग्रंथ माझा पाठ झालेला आहे. मी एवढी आता पटपट पटपट ग्रंथ वाचते की मला म्हणजे एवढं ते माझ्या तोंड पाठ झालेलं आहे. एवढी स्वामींची सेवा करून म्हणजे मी त्यामध्येच हरवून गेलेले आहे आणि सर्व म्हणजे मी जर झोपले ना तर झोपीत सुद्धा तो ग्रंथ वाचून काढेन असा म्हणजे माझ्या सर्व संपूर्ण ग्रंथ पाठ झालेला आहे. तर एवढं म्हणजे स्वामींनी मला तारलेलं आणि माझं बाळ देखील खरोखरच खूप सुखरूप आहे. जसं दादा म्हणाले की हे चमत्कारिक बाळ आहे तर त्याच पद्धतीने दादांनी सांगितलं म्हटल्यानंतर खरोखरच ते चमत्कारिकच बाळ आहे. तर हे जे माझ्या आयुष्यामध्ये जे घडलं ते खरोखरच खूपच म्हणजे जिथे सर्वच काही संपलेलं होतं, संपल्याच्याच बराबरीत होतं, परंतु तिथे स्वामींनी चमत्कार केला आणि आयुष्य माझे तारले. खरोखरच ज्या स्त्रियांच्या म्हणजे आई होण्यासारखं सुख नाही, परंतु त्यावेळेस ज्यावेळेस आई एका बाळाला जन्म देत असते तर त्यावेळेस प्रत्येक स्त्रीचा प्रत्येक आईचा पुनर्जन्म हा होतच असतो. तर खरोखरच या अशा गोष्टी खरोखरच खूपच क्रिटिकल असतात, परंतु ज्यावेळेस ईश्वराची साथ असते ना तर त्यावेळेस खरोखरच सर्व काही शक्य होत असते आणि तेव्हाच स्वामींचा आशीर्वाद बरोबर असेल तर ज्या स्वामी नेहमी आपल्या भक्ताच्या बरोबर हे राहतच असतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा माझा अनुभव सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा जो अनुभव आहे तो खरोखरच खूप सुंदर अनुभव आहे आणि त्याचबरोबर स्वामींनी त्यांना खूपच म्हणजे खरोखरच स्वामींची लीला अगाध आहे. भक्ताला शेवटच्या क्षणामध्ये का होईना परंतु तारून हे नेतच असतात. कधीही कोणत्याही वेळी कितीही वाईट परिस्थिती असली आणि म्हणजे जिथे संपूर्ण विज्ञान जरी संपलेलं असलं तर तिथून पुढे स्वामींची लीला, स्वामींचे चमत्कार व्हायला सुरुवात होत असते. जसे स्वामींनी या ताईंच्या आयुष्यामध्ये केले आणि या ताईंना वाचवले. खरोखरच हा अनुभव साधा सुद्धा नाही. खरोखरच ज्यावेळेस हा अनुभव ऐकून माझ्या डोळ्यामध्ये देखील पाणी आलं, परंतु जो असा अनुभव खरोखरच खूपच जे स्वामी भक्त आहेत आणि त्यांची भक्ती ही ईश्वरापर्यंत नक्कीच पोहोचलेली असते तर त्या भक्तांना नेहमीच खूप सुंदर सुंदर अनुभव हे स्वामी देत असतात. आणि जेव्हा एक अनुभव या ताई देखील म्हणाल्या की मला दादांनी सांगितलं की तुमचा अनुभव शेअर करा. जेव्हा तुम्ही एक अनुभव शेअर कराल त्यावेळेस तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव स्वामी देतात. तर त्यामुळेच मला दादांनी सांगितलं की अजून तू अनुभव शेअर केला नाही, तर त्यावेळेस दादांनी अनुभव शेअर करायला सांगितला, म्हणूनच मी अनुभव तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे. माझा अनुभव ऐकून जर कोणीही स्वामी सेवेत एखादा भक्त आला तर खरोखरच मी माझे स्वतःचे भाग्य मानेन. तर खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता, काळजाला भिडणारा होता. तर अशी वेळ या ताईंवर जशी वेळ आली तर कधीच कोणत्याच भक्तांवरती येऊ नये हीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्हाला जर एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते, तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे. तुमचा अनुभव ऐकून जो कोणी भक्त स्वामी सेवेत येईल तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे. एक अनुभव ऐकून जर कोणी स्वामी सेवेत आले तर ते खरोखरच तुमचे भाग्य म्हणावे लागेल. आणि भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढत जातात आणि सर्वांचे जीवन हे स्वामीमय होऊन जाते. त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे. तर ज्यावेळेस तुम्ही एक अनुभव शेअर करता तर त्यावेळेस तुम्हाला अजून स्वामी सुंदर सुंदर अनुभव देत असतात. त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तर पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुम्ही नेहमी हसत राहा, सुखी राहा, समाधानी राहा, श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.